आपल्याला ही सटी सुबणी काय असते नेमकी सटी सुबणी? ते बी आहे. सटी सुबणीचं काय आहे ते एकदा कळून द्या. बरं ती सांगते मी. हम्म. आता सगळे पणात येते. हा हा हा. लेकर होते. हम्म. लेकर होते तर एखाद्या कुणी पहिल्यांदा शाण्या झाल्यावर कुणी वायल्या बसत, हम्म. हम्म. कुणी बसत नाही. हम्म. आणि ते लेकरू जर त्या बाईला पहिल्यांदा पाळी आली हम्म. त्या पुरीला हम्म. आणि आपलं लेकरू जर तिने घेतलं हम्म. तर त्याला सडणी होती. सटी सुबणी होती त्याला म्हणायचं. ते लेकराला का त्या बाईला? लेकराला होती आणि बाईला बी होती. हम्म. बाईचं दूध पेत नाही का लेकरू? सटी सुबणी म्हणजे काय नेमकं नेमकं काय होतं त्या लेकराला? सटीचं दुखणं काय? त्रास काय होतो लेकराला त्या? त्याला त्रास दिसत नाही लेकरू वाळतो. हम्म. म्हणजे चांगलं खातं पितं तरी ते खातं पितं सारं पण त्याच्या म्हणजे अंगी लागत नाही. ते उजरतच नाही ते. उधरतच नाही. त्याचे बोटावाने हात पाय हम्म. या 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 हम्म. काळ म्हणत दिसत नाही, गोर म्हणत दिसत नाही. हम्म. आणि त्या बाईचं जर आपण जर घेऊन त्या आपण जर लिखोर वाळली हम्म. आणि ती जर बाई तसली आहे हम्म. आपण जर तिच्या जर पशी बसलो हम्म. ती साठी सगळी आपल्याला येते. पण ते आपल्याला कसं कळणार आता बाबा ही पहिलीच वेळेस येईल आता हे समजा. आता कसं दिसत हम्म. काय लेकरू आहे बाय हम्म. बोटावर हात पाय येतो बा. हम्म. नको बाय त्या बाईकडे जायचं आपल्याला. ती आपल्या नीतीने कळत व्हायचं. हम्म. की त्या बाईच्या घरी जायचं नाही. सटी सुबणीवाल्या. लेकरू वाले आहेत. आपलं लेकरू त्या लेकरा शेजारी जायचं नाही. त्या लेकरा शेजारी झोपायचं नाही. त्या बाईला बोलायचं बी नाही. हं. ते बाईला त्या बोल बाईला जर बोललं तरी आपल्याला होतं. मग तर लयच अवघड होतं सटी सुबणीचा खेळ बी. सटी सुबणीला काय शिक्षण नसन ते शिक्षण आहे सटी सुबणीला? का नाही हम्म. का ते देवापासून आहे ते काय आपण सांगता येईल. नाही आता कसे हे चिटकीचे कसे मंत्र तंत्र असतात काही. कुठं आमुषाला नदी जाऊन आंघोळ करायची जाऊन रातभर मंत्र म्हणायचे. तसं सटी सुबणीला काय आहे का? ती सती शोभनीला असन ना काहीतरी. त्याला का नाही तर नसन बी सटी सुबणीला. असन त्याला बी काय शिक्षण असते ना. म्हणजे अशी होती ती सती शोभनी बी सांगते तशी बी नाही होत. आता आणि एवढे हात पाय या या पेलं तरी अंगी लागत नाही. अजून काय केलं तरी त्याचा गुणमान आपल्याला कळत नाही. मग त्याच्यावर काय हागणं वकणं आणि बोटाने हात अंगीच लागत नाही म्हणा त्याच्या. अंगीच लागत नाही त्याला सट्टी शोभनी. आणि त्याची सट्टी शोभनी बी कशी होती. आता आपल्या जेवढ्याल्या तेवढ्याल्या पुरी चोरी असतात आणि ते आपल्या पहिल्यांदा जर शानी झाली आणि एखाद्या बाईचं लेकरू जर तहान असलं जावळाचं आणि त्या पोरीची जर सावली पडली तर ती सुद्धा सटी जगणी होती. मग ह्याच्यावर काय उतारा फितारा काय असायचे का पहिल्या काळात? असं ना ज्याला समजत त्याला असं ना. म्हणजे लगेच लेकरू बघितलं की म्हणायचं ही बाईनी ओलांडलंय, ह्या बाईनी पदुरून आलाय. ते लगेच सांगत असेल देवरशी. ह्या पोरीनं हे लेकरू तिने उतारलंय बघणार सांगतो. मग त्याच्यावर काय इलाज असायचा का इलाज? मग ते इलाज करतो ना. करतो ना ते. मग ते इलाज केल्यावर लेकरू नीट व्हायचं ते पाहिल्यासारखं ठणठणीत व्हायचं. ठणठणीत व्हायचं चांगलं व्हायचं पण तरी बी तितकं टाईट राहत नाही. पाहिल्यासारखं ताईट राहत नव्हतं म्हणायचं. मग अशा सटी सुबणी करणाऱ्या बाया काय होत्या का तुमच्या गावामध्ये वाड्यावर? वाड्यावर काय हा माहेरामध्ये होत्या का काय? महाराज होत्या. आणि सासरवाडीमध्ये? आपल्या वाड्यावर एका बाईची होती बघा गुणगुण. पण तिच्या घरल्या आणि तिच्या मोरली करून येत नव्हती. आपल्या वाड्यावर बी नव्हत्या. तिच्या आपण नदीला गेलो आणि त्या बाईने धुणं धुतलं आणि त्या धुण्यावर जर आपलं धुतलं तरी सटी शोभनी होती. मग ते लयच अवघड होतं मग सटी सुबणीचं. सटी शोभनीचं तसं होतं. तसं आहे. मग तिच्या जाग्यावर धुतलं तिच्या लेकरा शेजारी आपलं लेकरू बसलं आपलं लेकरू तिच्या लेकरा बरोबर जर खेळलं तरी ते आपल्याला पोहोचत. आणि सटी सुबणी जर नाहीच गेलं देवराच्याकडे तर काय व्हायचं? देवराच्या कडनं गेले मग आपलं लेकरू कुदत. आपलं लेकरू कुदत.
आणि देवराच्याकडे गेलं तर ते तटकळ सांगतो ह्या बाईनी ह्या बाईला लेकरू उतरलं एकानी, अगं एका बाईनी फलानं काही केलं, एका बाई काही बाई त्या लेकर व्हायच्या पहिल्यांदा पदूरच्या आल्याच्या त्या बाईचे पदूर कापून नेतात. नावासकट सांगत असेल देवराशी. हा मग भांडणं होत नव्हते का मग देवराशाने समजा नाव सांगितलं? पण बांधेत की पण मग एकदा नाही देवराशाने समजा त्या बाईचं नाव सांगितलं एखाद्या, ह्या बाईने असं असं केलंय, नाव सांगत नाही, फक्त असं असं केलंय एवढंच सांगायचं. तेवढं सांगायचं. नाव सांगितलं नाव तर सांगितलं तर मग कुठं भांडणाचं हुसुळ खरंय 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 खरंय. आणि कुणाचे टकुरे फोडायचे कुणी. खरंय हे बी. आणि त्यांनी नाव सांगितलं मला हेच म्हणलं मग किती वाद आहे. मोठा वाद आहे मग तर चांगला. हा, मग अशा खोडी येतात. माणसं तरी काय याच्यातच मग काय तर. याच्यातच विषय नाही तर आपल्याला अशी किती तरी आता किती मला गोड बोलला. हा हा हा. माझ्या मनात काय मग काय ओळखीतात तुम्ही? खरंय 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 हे. आणि मी तर किती गोड बोलत हा हा हा. तुम्ही मला किती गोड बोलत. मग काय तर. मग तुमच्या मनात काय आणि माझ्या मनात काय काय ओळखू येतं. खरंय 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 खरंय. मग ह्या का शितूर आहे त्यात. मग मोठं अवघड होतं साठी शोभनीचं बी पहिलं. मग ती बाई जर बोलली तिचा पदूर जर आपल्याला लागला तरी बोलली तरी बी. तिचा पदूर जर लागला आपल्याला तरी ती तशी जर बाई आकाराची दिसली त्या बाईच्या घरला जायचं नाही, त्या बाईला बोलायचं नाही, त्या लेकरा संग त्या लेकराला आपलं जाऊन द्यायचं नाही. पण आता साठी शोभनी कुठे गेली मग? आताच्या काळात तर काही तसलं नाही साठी शोभनीचं. आता गेल्या ना त्या पहिल्या कुठं कोण राहिलं. साठी शोभनीवाल्या बायाच मेल्यात असल्या करणी कावटाल्यावाल्या आणि त्याच्यावाल्या. त्या नसल्यावर कशाला आता काय होईल कोणाला. असं पहिलं ते होत. त्यांची इद्या घ्यायला कोणी त्यांना चेलाच भेटला नाही म्हणायचं. चेला भेटला नाही, त्या जीवांची गेल्या. त्या गेल्यावर मग काय त्यांच्या बरोबर इद्या बी गेली ती. काय तर कोण मोकळं होत. खरंय 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 खरंय. वाईट कोण शिकत वाईट तसलं शिकायला त्यांना. वाईट शिकू बी नाही. त्यांची गादी चालवाय कोणी भेटलाच नाही म्हणा त्यांना. भेटलाच नाही. आणि ते शिकायचं कुणी शिकावं. खरंय खरंय खरंय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.